भाजपा मोहोळ तालुका आणि सिनाई ॲग्रो ग्रुपच्या वतीनं राज्याचे लाडके महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं आणि मनस्वी आणि मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. पण सकाळी 7 पासून कुठेही न थांबता आम्ही प्रवास करतोय तरी इतका उशीर झालाय आणि त्यामुळं आपल्याकडे पोहोचण्याकरता थोडा उशीर झाला. खर तर मला तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानायचे आहे की आपण सर्वांनी लोकसभेच्या, विधानसभेच्या, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड मजबूती देण्याकरता, आपली सत्ता आणण्याकरता, सरकार आणण्याकरता हाडाचे काळं रक्ताचं पाणी केलं. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांची भावना होती की देवेंद्र फडणवीसजींचं सरकार यावं, देवेंद्र फडणवीसजींचा शपथविधी व्हावा आणि या महाराष्ट्रामध्ये गतिमान, पारदर्शी आणि लोकाभिमुख सरकार यावं. मी तुम्हाला नतमस्तक होतो. प्रचंड मेहनत आपल्या कार्यकर्त्यांनी केली, ध्येय वेळ होऊन कार्यकर्त्यांनी मेहनत केली, नेत्यांनी मेहनत केली आणि आज आपल्या सर्वांच्या सदिच्छेने, सर्वांच्या कामाने, तुम्ही केलेल्या मेहनतीमुळं आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. मी पक्षाचा अध्यक्ष असताना तुम्ही या ठिकाणी खूप मेहनत केली आहे. मला एकाएकाची मेहनत माहिती आहे. 2.5 वर्ष मी फक्त 27 दिवस मी घरी गेलो महाराष्ट्र. त्या 2.5 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात केवळ मी 27 दिवस सोडले तर महाराष्ट्राचा पूर्ण प्रवास केला. एकच ध्येय होतं की देवेंद्र फडणवीसांचं सरकार यावं. आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात मजबूत सरकार, आतापर्यंत कुठल्याही सरकारला 1 मे 1960 पासून महाराष्ट्राची निर्मिती झाली, कुठल्याही सरकारला एवढं बहुमत नाहीये तेवढं बहुमत देवेंद्र फडणवीस सरकारला आहे. 288 पैकी 217 आमदार असलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आलं आहे. खरं तर आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. तुम्ही एवढी मेहनत नसती केली, तुम्ही इतकी त्या ठिकाणी ताबरा मेहनत नसती केली तर 51.78% मतं भाजपाला नसते मिळाले. आज आपण नेहमीच सांगायचो आपल्याला 51% लढाई लढायची आहे. आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी, सोलापूरच्या जनतेने, सोलापूरच्या नागरिकांनी आपल्यावर विश्वास केला आणि महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस सरकार 51.78% मतं घेऊन निवडून आलं, जे आतापर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मजबूत सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं आहे. जयकुमार गोरेजींनी सांगितलं खरं आहे. या जिल्हा परिषदेमध्ये इतकं मोठं बहुमत आपण या ठिकाणी पालकमंत्रीजी आपण आल्यानंतर ज्याप्रमाणे रचना केली त्याप्रमाणे या ठिकाणी मजबूतीने या ठिकाणी आपल्याला यश मिळालं. खरं तर आता हे यश जे आहे हे यश जनतेच्या आशा अपेक्षेचं आहे. आज आपल्या समोर काय महत्वाची भूमिका आहे की आज ज्या मतं आपण घेतले आहेत हे मताचं कर्ज आपण घेतलेलं आहे. जरी जनतेनं आपल्याला मताचं दान दिलं पण भारतीय जनता पार्टी करता हे मताचं कर्ज आहे आणि इमानदारीने 5 वर्ष काम करून जनतेच्या मताचं कर्ज आपण जनतेला जो जाहीरनामा दिला होता, आपण जनतेला वचननामा दिला होता, आपण जनतेला संकल्पनामा दिला होता, तो संकल्पनामा या 5 वर्षात पूर्ण करण्याकरता आज आपली जबाबदारी, आमची जबाबदारी आहे. खरं तर आज तुम्ही एवढी मेहनत नसती केली तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नसते. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नसते तर मी महसूल मंत्री झालो नसतो. मी महसूल मंत्री झालो नसतो तर जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री झाले नसते. आज बघा आपली एक कमळाची बटन किती महत्वाची होती की आज 2-2 मंत्री आपल्या सरकारचे आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत बसलेले आहेत. रात्र हो की बेरात्र हो, आज आपल्या परिवारामध्ये जर आपल्या सरकार नसतं आलं, आपण एवढी मेहनत नसती केली, रात्रंदिवस कमांड नसतं केलं तर जयकुमार गोरे आणि मी फक्त कार्यकर्ता म्हणून आलो असतो, मंत्री म्हणून नसता आलो. आणि त्यामुळे जेव्हा आपली प्रतिष्ठा करायला लागतं, जेव्हा आपली इज्जत करायला लागतं, आपल्या पार्टीची इज्जत करायला लागतं, तेव्हा आपला कार्यकर्ता जो मेहनत करतो त्या मेहनतीचे फळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपलं सरकार आता काम करत आहे. मी तुम्हाला आश्वस्त करतो आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, आपलं सरकार आहे. काय आहे आपलं सरकार? थकले का तुम्ही? जेवण झालं का नाही? पाहिजे ना? आम्ही सकाळपासून उपाशी जाऊ, कोणी जेवलो नाहीये. आपलं सरकार, जोरात सांगा.
आपलं सरकार आवाज जरी तिकडे मागच्याला काय झालं? आपलं सरकार, आपली पार्टी, आपला मंत्री आपला मंत्री आहे. काँग्रेसचा मंत्री आपला मंत्री आहे का? आपलं सरकार आहे. आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे म्हणून आपण या ठिकाणी विचार करतोय की या राज्याच्या जनतेला दिलेलं वचन पूर्ण करा. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने या ठिकाणी अनेक निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी खूप निर्णय वाचून दाखवणार नाही, पण आज बघा आपलं सरकार आलं, महसूल मंत्री माझ्यावर जबाबदारी आली, ग्रामविकास मंत्री म्हणून या ठिकाणी जयकुमार गोरेवर जबाबदारी आली, आणि आज दोन्ही मंत्री म्हणून एक महत्वाचा निर्णय आपण घेतला की या राज्यातल्या ज्या गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनीवर जे 2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वी गायरांच्या जमिनीवर जी घरं झालेली आहे ती जागा ग्रामपंचायतला द्यायची आणि ग्रामपंचायतनं त्या सर्व घराचं रजिस्ट्रेशन करून द्यायचं आणि रजिस्ट्री करून द्यायचा निर्णय आपण केला. 1,500 फुटापर्यंत आता या ठिकाणी गायरांमध्ये बसलेल्या व्यक्तींचं या ठिकाणी नमुना आतमध्ये एंट्री घेऊन ग्रामपंचायतला नमुना आतमध्ये एंट्री घ्यायची. जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा ग्रामपंचायतच्या नावाने करून द्यायची. गायरांची ज्या जागेवर घर आहेत ती जागा गायरांची जागा ग्रामपंचायतच्या नावाने करायची. ग्रामपंचायत नमुना आतमध्ये नोंद घ्यायची आणि नोंद झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या सचिवांनी 1,000 रुपयामध्ये त्या सर्व घरांची रजिस्ट्री करून द्यायची. हा निर्णय आपल्या सरकारने केल्यामुळे आज हजारो लोकांना आपला फायदा होणार आहे. आपल्या सरकारने निर्णय केला की 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जागेवर बसलेल्या प्रत्येक माणसाला त्याची मालकी द्यायची आहे. आता 1,500 फुटापर्यंत घराचा पट्टा मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे, आपल्या सरकारने घेतलेली आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या जागेवर जो लोक बसलेले असतील त्याचा घराचा पट्टा आपल्याला द्यायचा आहे. सर्वांसाठी घरे योजना आपल्याला राबवायची आहे. 30 लाख घरं माननीय जयकुमार गोरेजींनी देवेंद्र फडणवीसजीच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडनं मिळवलेले आहेत. ते 30 लाख घराचं अनुदान आपल्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळवायचं आहे. एवढंच नाही, आता तर आपण राज्यातल्या कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही, तो निर्णय आपण घेतलेला आहे. आता राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानन शेतरस्ते वहिवाट रस्त्याची योजना आणली आहे. आता राज्यातले सर्व रस्ते आपण वहिवाटीचे रस्ते असतील, पानन रस्ते असतील, सर्व रस्त्याची मोजणी करणार आहे, सर्वांची आखणी करणार आहे. मोजणी करून दोन्ही बाजूला झाडं लावून 300 कोटी झाडं लावून या झाडाची मोजणी, झाडाची लागवड करून रस्त्याची वहिवाट त्या ठिकाणी रस्त्याची वहिवाट उघडी करायची आहे. आणि एवढंच नाही तर या 5 वर्षामध्ये 15 लाख रुपये प्रति किलोमीटर देऊन या ठिकाणी सर्व रस्त्याची मजबूतीकरण करण्याचा निर्णय आपण करतोय, जेणेकरून ग्रामविकास विभागाने, महसूल विभागाने मुख्यमंत्री बळीराजा पानन रस्ते योजनेमध्ये सर्व रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जसं नॅशनल हायवेला क्रमांक आहे, राज्यमार्गाला क्रमांक आहे, तसे क्रमांक प्रत्येक रस्त्याला